हॅलो फ्रेंड्स, तुम्ही मेगाज बुटीक या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आणि भरपूर कमेंट आलेले आहेत पेपर पॅटर्नसाठी आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो आपला पेपर पॅटर्नवरतीच असणार आहे, कारण खूप सारे कमेंट येत आहेत पेपर पॅटर्नसाठी, ऑर्डर पण येत आहेत। पण अशा काही एक लेडीज आहेत त्या म्हणत आहेत की तुमचे जे पॅटर्न आहे तर ते आम्हाला ओपन करून दाखवा, कशा पद्धतीचे पॅटर्न आहेत किंवा काय आहेत। 28 ते 44चा जो सेट असतो तर तो आपल्याला बसणार आहे 1000 रुपयाचा। आता काही जण म्हणतात की आम्हाला 1-2 पॅटर्न हवे असतील तर तेही तुम्ही घेऊ शकता, कारण बऱ्याच जणांना हा पण डाऊट असतो की हे जे पॅटर्न आहे तर ते व्यवस्थित बसतील का नाही, फिटिंग व्यवस्थित येईल का नाही किंवा काय प्रॉब्लेम होईल का। त्यासाठी तुम्ही 1-2 पॅटर्न सुद्धा घेऊ शकता, तसं काही नाही। तर फक्त तुम्ही फिटिंग बघण्यासाठी सुद्धा 1-2 पॅटर्न सुरुवातीला मागवू शकता, त्यानंतर तुम्ही बाकीचे सगळं जो सेट आहे तर तो घेऊ शकता। आता सेट तुम्हाला कोणकोणते भेटणार आहेत बघा, यामध्ये कटोरी पॅटर्न जो आहे 28 ते 44 भेटणार आहे, त्यामध्ये प्रिन्सेस कट सुद्धा 28 ते 44 भेटणार आहे, बोटनेक पॅटर्न सुद्धा भेटणार आहेत। शिवाय तो तुम्हाला बोटनेक पॅटर्नचे बॅक साईडचे जर तुम्हाला काही नेकच्या डिझाईन हव्या असतील किंवा काय हव्या असतील तर त्या सुद्धा तुम्ही मला दिलेल्या नंबरवरती तुम्ही मला व्हॉट्सअपला पाठवू शकता, त्यानुसार तुम्हाला नेकच्या डिझाईन ज्या आहेत तर त्या सुद्धा भेटणार आहेत। पण सेट बघणार आहोत की कशा पद्धतीचे हे जे सेट असतात तर ते आपले असतात। तर एकदम तुम्हाला इझी जाण्यासाठी मी प्रत्येक सेटला जे आहे असं कॅरी बॅग जे आहेत मी दिलेले आहेत, कारण काय होतं एकदमच आपण सगळे जे पॅटर्न जर एकत्र ठेवले तर ते आपल्याला खूप शोधावे लागतात की 32 साईज कोणती, 38 साईज कोणती, 40 साईज, तुमचा जो पेपर आहे तर तोही व्यवस्थित बसेल। तर आता ही बघू शकता तुम्ही, ही 28 साईज आहे। मी तुम्हाला 28 साईज आणि 44 साईज जे आहे ओपन करून दाखवणार आहे, म्हणजे लहान साईज आणि मोठी साईज ती तुम्हाला मी ओपन करून दाखवणार आहे की कशा पद्धतीचं जे आपले पेपर असतात किंवा जे मेजरमेंट असतं आपलं किंवा काय असतं। आता हे बघू शकता तुम्ही, ही 28 साईज आहे, जी सगळ्यात लहान साईज आपण इथं दाखवत आहोत। तर हे बघा, ही 28 साईज आहे। आणि त्यानंतर इथं बॅक साईडला पण तुम्ही बघू शकता किती वरती आपल्याला टक्स घ्यायचं आहे तर ते सुद्धा मी इथं मार्किंग केलेलं आहे। कापड आपल्याला टक्समध्ये किती घ्यायचं आहे तर ते सुद्धा मी मार्किंग केलेलं आहे, कारण बऱ्याच वेळेला काय होतं एक्स्ट्रा जे आहे मी मेजरमेंटमध्ये बॅक पार्टमध्ये एक्स्ट्रा मी जे मार्जिन आहे तर ते घेत नाही। सो टक्स जो आहे आपण कापड कमी घ्यायचं आहे बॅक टक्स देताना। बघू शकता हे अशा पद्धतीचं मी ते लिहिलेलं आहे, जेणेकरून म्हणजे तुम्ही किती इंचावरती टक्स घ्यायचा आहे, त्याची टक्सची उंची जी आहे किती इंचावरती आपल्याला द्यायची आहे ते ठेवायचं आहे। बघू शकता इथं ही कटोरी आहे, 28 साईजची कटोरी आहे। इथं सुद्धा तुम्ही बघू शकता, इथून आपण 1.5 इंच घ्यायचं आहे आणि इथून आपण 2.5 इंचावरती असा टक्स द्यायचा आहे। तर हे सुद्धा अगदी आपल्याला व्यवस्थित कळण्यासारखं इथं जे पॅटर्न आहेत तर ते दिलेले आहेत। आता ही क्रॉस पट्टी आहे, बघू शकता क्रॉस पट्टीला आपल्याला शिलाई मार्जिनसाठी वरती 1/2 इंच वाढवावं लागतं, तर ते सुद्धा मी तर लिहून तुम्हाला दिलेलं आहे। याच्यामध्ये हा आपला मुंडा आणि ही जी स्लीव्ज आहे बघू शकता 6-5-5.5 इंचाची आपली स्लीव्ज जी आहे तर ती तयार होते। आता याच्यामध्ये तुम्ही कमी जास्त जे आहे तर ते लेंथ जे आहे तर ते करू शकता। बाकी स्लीव्ज जे आहे तुम्हाला लावायला अजिबात कमी जास्त अजिबात होणार नाही, एकदम परफेक्ट बसेल। आता ही झाली आपली 28 साईज। आता आपण एकदम मोठी साईज 44 साईज बघणार आहोत। आता ही 44 साईज आहे, इथे बघू शकता। आता मी दाखवली तुम्हाला एकदम लहान साईज दाखवली आहे आणि जी साईज आहे तर ती एकदम मोठी साईज आहे। आता जसं तुमची साईज वाढेल त्यानुसार तुमची हाईट सुद्धा वाढते, त्याच्यामुळे तुम्हाला उंचीचं जे टेन्शन आहे ब्लाऊजचे आता ते अजिबात घ्यायची गरज नाही। जसं आपली साईज वाढते त्यानुसार मी हाईट जी आहे ब्लाऊजवरती ठेवलेली आहे, जेणेकरून तुम्हाला एक्स्ट्रा जे आहे काही त्याच्यामध्ये मेजरमेंट वगैरे आहे ऍड करावं लागणार नाही। जसं साईज आहे तशी मी हाईट जे आहेत प्रत्येक पॅटर्नला जे आहे ठेवलेले आहेत। बघू शकता तुम्ही, आपली 44 साईज आहे, इथं मी दिलेलं सुद्धा आहे किती इंचावरती हा जो आहे आपण टक्स मारायचा आहे आणि किती इंचावरती आपण हा तुम्ही हे मोजून सुद्धा घेऊ शकता। त्याच्यानंतर ही 44 लिहिलेला आहे। गळा सुद्धा मी 11 इंचाचा इथं ब्रॉड असं केलेला आहे। उंची जी आहे 16 इंच मी ठेवलेली आहे, 16 प्लस 1 इंच 17 इंच मी उंची ठेवलेली आहे। तयार होऊन आपला ब्लाऊज जो आहे 44 साईजचा 16 इंचापर्यंत आपला तयार होतो। आता ही त्याची स्लीव्ज, ही स्लीव्ज बघू शकता तुम्ही। तर ही जी स्लीव्ज आहे तर ती 8 इंचाची मी कट केलेली आहे। त्याच्यानंतर ही क्रॉस पट्टी हा आपला जो आहे मुंडा आहे आणि त्याच्यानंतर कटोरी तुम्हाला दाखवतो। ही आपली कटोरीमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता 44 साईजला आपण 1.5 इंच न घेता 2 इंचाचा जो टक्स आहे तर तो घ्यायचा आहे, कारण 44 साईजला काय होतं छातीचं पोर्शन सुद्धा जास्त असतं, त्याच्यामुळे 1.5 इंच टक्स न घेता आपल्याला 2 इंचावरती टक्स घ्यायचा आहे। 2 इंच मी साईडला वाढवलेला आहे आणि 2 इंच इथे लिहिलेलं सुद्धा आहे। आणि जो उंची आहे तर ती आपल्याला घ्यायची आहे 3 इंचावरती, जसं आपण इथं लिहिलेलं आहे। तुम्ही हेच
बघून टक्स जो आहे कटोरीला मारू शकता। अगदी सिंपल पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। सो कुणाला ऑर्डर करायचं असतील तर त्यांनी ऑर्डर करू शकता। आणि आता कुणाकुणाचे जे आहेत, आता मला कालच एका लेडीचा फोन आलेला की इतके जे पैसे आहेत एकदम 1000 रुपये मी देऊ शकत नाही, 1-2 पॅटर्न मी मागू शकते का? तर हो, एकदम 1-2 पॅटर्न जे आहेत तुम्ही ऑर्डर करू शकता। आणि फिटिंगसाठी सुद्धा तुम्हाला समजेल की कसं फिटिंग बसतं, काय बसतं। जर तुम्हाला फिटिंग चांगलं बसलं तर तुम्ही बाकीचे जे ऑर्डर आहेत, राहिलेले सेट जे आहेत ते तुम्ही ऑर्डर करू शकता। आता राहिला आपला पेपर, तर पेपर कसा आहे, तर पेपर जो आहे कार्डशीट पेपर आहे, जाडमध्ये पेपर आहे कार्डशीट पेपर। वॉटरप्रूफ पेपर जो आहे पॅटर्न मी खूप शोधला इथे, पण आमच्या इकडे अवेलेबल नाही तो पेपर, तर त्यामुळे मी कार्डशीट पेपर घेतलेला आहे। तोही एकदम जाड आहे, तुम्ही बघू शकता। पेपर जो आहे, पेपरची जी क्वालिटी आहे तर ती एकदम जाड आहे। सो एकदम व्यवस्थितपणे तुम्ही कटिंग करू शकता आणि इझिली व्यवस्थित हे पॅक करून तुम्ही ठेवू पण शकता। तर काही जणांच्या या पण कमेंट होत्या की आम्हाला हे जे पॅटर्न घेतल्यानंतर ब्लाऊज जे आहे व्यवस्थित बसेल का, किंवा फिटिंगला व्यवस्थित बसेल का? तर बघा, 50% मी काम जे आहे इथं केलेलं आहे। 50% जे काम आहे तर ते तुमच्याकडे असतं, तुम्ही ब्लाऊज कसं शिवता किंवा तुम्ही ब्लाऊज कसं फिटिंग करता त्याच्यावर ते असतं। तर मी नेहमी सांगत असतो की तुम्ही ब्लाऊज व्यवस्थित शिवला जरी असेल तर फिटिंग व्यवस्थित करा, कारण फिटिंग जर तुमचं व्यवस्थित नसेल तर काय होतं, इथून फुगा किंवा शोल्डर पडणे हे प्रॉब्लेम होत असतात। तर त्यामुळे पॅटर्न कटिंगमध्ये तरी काही प्रॉब्लेम आपला येणार नाही, पण जर शिवत्यावेळी तुम्ही समजा ब्लाऊज लूज शिवला एखाद्या कस्टमरला, किंवा तो कमरेमध्ये जर समजा लूज असेल तरी सुद्धा शोल्डर वगैरे पडतात, तर आपल्याला हे व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे त्याच्याकडे। कस्टमरला ज्यावेळी तुम्ही ब्लाऊज घालून बघायला सांगता तर त्यावेळी कमरेमध्ये आपल्याला जो ब्लाऊज आहे तर तो लूज आहे का टाईट आहे हे पहिल्यांदा आपल्याला चेक करायचं आहे, कारण जर ब्लाऊज लूज असेल कमरेमध्ये तर शोल्डर पडतो आणि काकीमध्ये जे आहे फुगा वगैरे आपला येतो। तर तुम्ही नक्की बघा। आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हेही कमेंटमध्ये मला कमेंट करून सांगा। आणि पेपर पॅटर्नला घेऊन तुमचे जे काही डाऊट असतील तर ते क्लिअर झाले असतील असं मला वाटतं। जे काही झाले नसतील तर मला तुम्ही कमेंट करू शकता। आणि चॅनलवरती जर माझ्या तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, सोबत बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन जे आहे सगळे तुमच्याकडे येईल। थँक्यू।